नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्यासाठी निरोगी आरोग्यासाठी खास 35 किचन टिप्स मी घेऊन आले आहे। पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। 1. कच्च्या केळ्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून त्याची भाजी बनवून खाल्ल्यास अल्सरचा त्रास कमी होतो। नंबर 2. पपई खाल्ल्याने गॅसच्या समस्येपासून सुटकारा मिळतो। नंबर 3. पपई शरीराच्या डायजेशन सिस्टीमला क्लीन करते। नंबर 4. रक्ताची पातळी वाढवण्यासाठी डाळिंब खूप फायदेशीर ठरते। नंबर 5. जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर रोज कांदा आणि लसूण खा आणि रोज सकाळी एक सफरचंद खा। नंबर 6. खोकला, सर्दी आणि दमा यासारख्या श्वसनाच्या समस्या कमी करण्यासाठी तुळशीचा वापर पारंपरिकपणे केला जातो। नंबर 7. कफ, जळजळ आणि थंडीची लक्षणे मुळापासून दूर करण्यास मदत करतात। नंबर 8. मनुका खाल्ल्याने चेहऱ्यावर चांगली चमक येते। नंबर 9. एक गावरान अंड मुलतानी मातीमध्ये मिसळा आणि अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवा। यामुळे काही दिवसातच सुरकुत्या नाहीशा होतील। नंबर 10. शिजवलेले तांदूळ फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवू नये, त्यामुळे जुलाब होऊ शकतात। नंबर 11. दुधासोबत आंबट किंवा लिंबू खाऊ नये, असे करणे खूप हानिकारक ठरू शकते। दोन्ही एकत्रित सेवन केल्याने ॲसिडिटी व्हायची शक्यता असते। नंबर 12. तुटलेल्या भांड्यामध्ये कधी जेवण करू नये, कारण यामुळे घरात सुख, समृद्धी व शांती राहत नाही। नंबर 13. शरीरावरील चरबी लवकर कमी करायची असेल तर रोज सकाळी व्यायाम करावा आणि रात्री झोपताना नाभीमध्ये मोहरीचे तेल टाकून झोपावे, त्याने खूप फायदा होतो। नंबर 14. तांब्याच्या भांड्यात कधीही दूध किंवा तूप ठेवू नये। नंबर 15. मूळव्याधाची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी आखे मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खा आणि पाणीसुद्धा प्या। असे काही दिवस केल्याने सततची तुमची मूळव्याधाची समस्या दूर होईल। नंबर 16. खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी जास्त गरम असल्यास प्लॅस्टिकच्या कोणत्याही भांड्यात ठेवू नका, त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो, कारण गरम वस्तू टाकल्याने प्लॅस्टिक वितळू लागते, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते। नंबर 17. ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी उसाचा रस रोज सकाळी आमाशयापोटी प्यावे। नंबर 18. जर तुम्हाला अचानक खूप थकवा जाणवत असेल तर ग्रीन टी, डार्क चॉकलेट, ड्रायफ्रूट्स आणि अंडे या 4 गोष्टींचे सेवन करा। हे खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळण्यास मदत होते। नंबर 19. काळी मिरी घसादुखीवर चांगले काम करते। रात्री झोपण्यापूर्वी चिमूटभर काळी मिरी 1 चमचा मधात घालून हे मिश्रण यानंतर थंड पाणी पिऊ नका किंवा बाहेर जाण्यासाठी खोकल्यासाठी रामबाई उपाय मानला जातो। नंबर 20. जे लोक रोज सकाळी लवकर उठतात त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते। नंबर 21. कोणताही रस जास्त वेळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये, कारण रसाची चव कडू होऊन शरीराला हानिकारक ठरू शकते। नंबर 22. खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी जास्त गरम असल्यास प्लॅस्टिकच्या कोणत्याही भांड्यात ठेवू नका, त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो, जे की आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक ठरले जाते। नंबर 23. थंड पाणी पिल्याने माणूस लवकर आजारांना बळी पडतो। नंबर 24. काळी मिरी घसादुखीवर चांगले काम करते। रात्री झोपण्यापूर्वी चिमूटभर काळी मिरी 1 चमचा मधात घालून हे मिश्रण खा, यानंतर थोडे थंड पाणी पिऊ नका किंवा बाहेर जाऊ नका। हा खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो। नंबर 25. कोणताही जास्त वेळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये, कारण रसाची चव कडू होऊन शरीराला हानिकारक ठरू शकते। नंबर 26. जायफळामुळे निद्रानाश, अपचन यासारख्या अनेक समस्या दूर होऊन संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते। जायफळाचे सेवन केल्यास त्वचेसंबंधित समस्या दूर होतात। स्त्रियांनी गरोदरपणात जायफळाचे सेवन नक्की करावे। गरोदरपणात दररोज रात्री नियमितपणे 1 चिमूटभर जायफळ मिसळून दूध पिल्यास आरोग्य सुधारते। यामुळे शरीरातील हार्मोनल संतुलन देखील वाढते, यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात। जायफळाचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते। नंबर 27. बीटरूट आणि नारळ खाल्ल्याने हाडे मजबूत आणि हाडांचे जॉईंट्स समंजस होतात। 8.
28 नंबर, छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची धुनी घ्यावी, यामुळे छाती दुखण्यास आराम मिळतो. नंबर 29, रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. नंबर 30, स्वयंपाकघरात चुकूनही डस्टबिन ठेवू नका. नंबर 31, घशातील खवखव कमी करण्यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मीठ टाकून गुळण्या करा. दिवसातून 2 वेळा हा उपाय केल्याने घशातील इन्फेक्शन कमी होते. नंबर 32, सकाळी गरम पाणी पिल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो, त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते आणि म्हणून सकाळी उठल्याबरोबर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्यायला पाहिजे. नंबर 34, पित्ताशयात खडे झालेले असल्यास मुळ्याचा रस पिल्याने पित्ताशयातील खडे होणे थांबते. नंबर 35, शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर सॅलडमध्ये बीटरूट खावे. तर मैत्रिणींनो, या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कुक विथ प्रियांका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.